उज्ज्वल निकम यांच्या प्रचारावेळी मुंबईमध्ये ठाकरे गट आणि महायुतीच्या उमेदवारांचा राडा। शिवसेना कार्यालयासमोरून जाताना घोषणाबाजी तर ठाकरे गटाकडून गद्दार गद्दार अशा घोषणा। आनंद दिघेंचा खरा शिष्य नरेश म्हस्के। मुख्यमंत्री शिंदेंचं ठाण्यात वक्तव्य। दिघे साहेबांकडून ठाणे जिल्हाध्यक्षपदही काढून घ्यायचा कट होता मुख्यमंत्र्यांचा आरोप। वडेट्टीवारांच्या करकरेंसंदर्भातल्या वक्तव्याचा मुख्यमंत्री शिंदेंकडून समाचार। काँग्रेसची वर्तणूक अत्यंत दुर्दैवी। मुख्यमंत्र्यांचा हल्लाबोल। पाचव्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस। मुंबई, नाशिकसह धुळ्यातील अंतिम लढती आज ठरणार। उत्तर महाराष्ट्रात उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस। दिंडोरीमध्ये जेपी गावित यांची माघार तर निवडणूक लढण्यावर शांतिगिरी महाराज ठाम। तिसऱ्या टप्प्यात 11 मतदारसंघांसाठी उद्या मतदान। बारामतीसह रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गात मतदार राजा आपला कौल देणार। पंतप्रधान मोदींचा उद्या महाराष्ट्र प्रचार दौरा। अहमदनगर आणि बीडच्या अंबेजोगाईमध्ये सभा तर उद्या तिसऱ्या टप्प्यासाठीही मतदान। आरटीई कायद्यात राज्य सरकारनं केलेल्या दुरुस्तीला हायकोर्टाकडून स्थगिती। गरीब मुलांना खासगी शाळांमध्ये शिकण्याची मुभा। मराठी भाषेला अभिजात दर्जावरून काँग्रेसचा मोदी सरकारवर हल्लाबोल। 10 वर्षांपूर्वी प्रस्ताव पाठवूनही केंद्राचा निर्णय नाही। जयराम रमेश यांची टीका। झारखंडमध्ये ईडीची मोठी कारवाई। झारखंड ग्रामविकास विभागाचे मुख्य अभियंता अटकेत। विविध योजनांमध्ये झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणी ईडीकडून तपास सुरू। आतापर्यंत 33 कोटी रुपये जप्त। नाशिकच्या आयसीआयसीआय होम फायनान्समध्ये दरोडा। लॉकरमधून 222 खातेदारांचे तब्बल 5 कोटींचे दागिने गायब। सोलापुरात भीषण पाणी टंचाई। 10 मे पासून उजनी धरणातून सोलापूरकरांसाठी पाणी सोडण्याचा निर्णय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।